नमस्कार, महाभारत न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। महाभारत न्यूजमध्ये शासकीय निर्णय, त्यांचे परिपत्रक, आदेश यांची माहिती नियमित देण्यात येते। कृपया आपण महाभारत न्यूजला सबस्क्राइब करा। आज दिनांक 25 फेब्रुवारी 2025 ला महाराष्ट्र शासनाच्या वित्त विकास विभागाने राज्यातील सर्व शासकीय व निमशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना वाढीव 3% महागाई भत्ता 1 जुलै 2024 पासून रोख देण्याचा शासन निर्णय आज जारी केला आहे। याचा लाभ राज्यातील अनेक विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आणि शैक्षणिक संस्थेला आणि सर्व शासकीय व निमशासकीय याचा लाभ होणार आहे। या शासन निर्णयाची माहिती आपणाला पुढीलप्रमाणे सविस्तरपणे देण्यात येत आहे। राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना अनुजने महागाई भत्त्याच्या दरात दिनांक 1 जुलै 2024 पासून सुधारणा करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। या महागाई भत्त्याची सर्व पात्र कर्मचारी हे आतुरतेने वाट बघत होते। आता 50% वरून 3% ची वाढ करून महागाई भत्ता 53% करण्यात आला आहे। शासन निर्णय पुढीलप्रमाणे आहे। महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने आज शासन निर्णय क्रमांक मभवा 1324 क्र पूर्णांक 34 सेवा 9 दिनांक फेब्रुवारी 25, 2025 नुसार संदर्भ भारत सरकारच्या वित्त मंत्रालय व्यय विभाग कार्यालयीन ज्ञापन क्रमांक 1 मे 2024 ही 2B दिनांक 21 ऑक्टोबर 2024 नुसार शासन निर्णय जारी केला आहे। राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुजने महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता। शासन असे आदेश देत आहे की दिनांक 1 जुलै 2024 पासून 7व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुजने महागाई भत्त्याचा दर 50% वरून 53% करण्यात यावा। हे आपण नमूद करा की हा मूळ वेतनावर देण्यात येत आहे। यात घरभाडे भत्ताचा उल्लेख केलेला नाही अबे। सदर महागाई भत्ता वाढ दिनांक 1 जुलै 2024 ते दिनांक जानेवारी 31, 2025 या कालावधीतील थकबाकीसह माहे फेब्रुवारी 2025 च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावी असे आदेशात नमूद केले आहे। म्हणजे माहे फेब्रुवारी 2025 च्या वेतन देयकमध्ये 3% महागाई भत्ता काढायचे आहे। ज्या शासकीय आणि शैक्षणिक संस्थेचे वेतन देयक 50% नुसार काढण्यात आले आहे ते या आदेशानुसार रद्द होत आहे। त्यामुळे सर्व वेतन देयक कोषागार कार्यालय परत करतील। एक बाब महत्त्वाची आहे, ज्यांनी आयकरची गणना करून देयक सादर केले त्या सर्व कर्मचाऱ्यांना परत आयकरची गणना करावी लागेल। कारण त्यांच्या पगारात 7 महिन्याचे व फेब्रुवारी महिन्याचे म्हणजे 8 महिन्याचे 3%चे वेतन वाढत आहे। यामुळे आयकरदात्यांना परत गणना करावी लागणार आहे। महागाई भत्त्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याच प्रकारे यापुढे लागू राहणार आहे। यावर होणारा खर्च संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात येतात त्या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकून त्याखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा। अनुदानप्राप्त संस्था व जिल्हा परिषद कर्मचारी यांच्या बाबतीत संबंधित प्रमुख लेखाशीर्षाखालील ज्या उपलेखाशीर्षाखाली त्यांच्या सहाय्यक अनुदानाबाबतचा खर्च खर्ची टाकण्यात येतो त्या उपलेखाशीर्षाखाली हा खर्च खर्ची टाकण्यात यावा, असे या शासन निर्णयात म्हटले आहे। सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक 202502553553358405 असा आहे। हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात आला आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने धोत्रे उपसचिव महाराष्ट्र शासन यांनी शासन निर्णय काढला आहे। महाभारत न्यूजमध्ये शासकीय निर्णय, त्यांचे परिपत्रक, आदेश यांची माहिती नियमित देण्यात येते। सर्वांनी महाभारत न्यूजला सबस्क्राइब करा।